मित्रांनो, जय शिवराय. आणि गेल्या 2 महिन्यापासून ज्या मैदानाची चर्चा चालू होती ते मैदान म्हणजे राज्यपाल महामहिम केसरी. आणि या महामहिम केसरीचा फायनलचा फेरा दुसऱ्या दिवशी संपन्न झाला. कमी गट पण वेळ जास्त लागला. त्याचं कारण होतं लाखोंचा जनसमुदाय. आणि या लाखोंच्या जनसमुदायात या जवळपास 500 ते 550 बैलजोड्या या राज्यपाल महामहिम केसरीत पळाल्या. आणि त्या 550 बैलजोडीतून एक जोड ती म्हणजे 1 नंबर झाली. आणि ती जोड आहे सम्राट आणि शंकर. शाकीरबाईचा शंकर, हबीबबाईचा सम्राट. एकाच घरात. आणि पुन्हा आपल्याला माझ्या मते 2 वर्षानंतर हा योग जुळून आला. फक्त बैल चेंज झाला. सम्राटच्या काळात राजा पाहिजे होता, पण सम्राटच्या काळात होता शंकर. आणि एक नंबरचा मानकरी झाला. काय आनंद आहे हबीबबाई? आनंद तर होता शेंडूभाऊ. आता का बऱ्याच दिवसांना बैलाला गुलाल नव्हता. बैलाला अजून पुरा म्हणजे अजून बी लय तरास आहे बैलाला. बैलांना जे ना थोडी पन्नी खायले. अजून बी बैल जर तरास नसला ना तर बैल नांद खोलास पळणार. पण कालपासून ज्या फॉर्म मध्ये म्हणजे जी गती आज आवरत नव्हतं तुम्हाला, सुटला होता सकाळी. बैल एकदा पळायला लागला ना तर मग त्याचं नांदणी करायचं. असं आहे बैलाचं वैशिष्ट्यच लय वेगळं आहे. आता किती दिवस पळल? आता याचा अजून 7-8 महिन्यात बैल संपत नाही. उन्हाळ्यात बैल थोडा आपण बी सांगतो बैल गाजऱ्या अंगाचा आहे. थोडं उन्हाळ्यात ऊन सहन होत नाही त्याला. कारण का पातळ कातडे असते त्याला ऊन सहन होत नाही. हिवाळा थंडकाला बरसात मग नान करा. शरीर आहे एखाद्या पैलवानासारखं शरीर झालं त्याचं. शरीर तर मग जीव लावल्यावर आहे ना सगळं. बरं. आपण त्याला लेकरा पक्ष मी 2 वर्षांना त्याच्याच नांदात आहे. लेकरा पक्ष त्याला मी जीव लावतो. किती महिन्यानंतर 1 नंबरचा मानकरी झाला? ये तरी 6 ते 7 महिने झाले. लखन सम्राट पळाला होता. लखन सम्राट. हा, लखन सम्राट पळाला. त्याच्यानंतर आदातला केलं त्यानं 1 नंबर. त्याच्यानंतर बी एक सम्राट म्हटलं तर जे वरिष्ठ बैल आहे म्हणता येईल या क्षेत्रातले, जे नामांकित नंदी, त्या नामांकित नंदींमधला हा सम्राट. आणि सम्राट हा संपणारा नाही. हा वेळोवेळी, आता मी अगोदरच सांगितलं की जे जुने बैल आहे यांना सतत गुलाल नाही, यांचं सातत्य टिकून नाही आहे. त्या पद्धतीने सम्राटचं सातत्य टिकून नाही आहे. पण जेव्हाही पळाला त्यावेळेस त्याची गती ही कुठेतरी बघण्यासारखी राहते. आज काल गटाला किती नंबर गटाला गाडी पळाली? गटा 16 नंबर गटाला पळायचं. 16 नंबर गटात. कितवा तास होता? 5 नंबर. आणि सेमीला कितवा सेमी? सेमी 8वा सेमी होता. तास 4 होता. बरं. फायनलला कितवा तासवर गाडीत? फायनलला आता 6 नंबरवर. बरं. एकच पट्टी चेंज झाली फक्त. बरं. 1 ते 2 पट्टी ऐकून याला चेंज झाल्या फक्त. बरं. शाकीरबाईकडे जाऊ. शाकीरबाईच्या मुलाखती घेत नाही आज घेऊ म्हटलं. आता कसं आहे, एकदा गुलालच होऊ द्या, नंबर होऊ द्या. काय आहे, जास्त दाखवलं का लोक जास्त तुम्हालाही ट्रोल करता, मला ट्रोल करता की बाबा लयच दाखवलं शाकीरला. आता शाकीरबाईची परिस्थिती आपण दाखवत होतो, शाकीरबाईचा संघर्ष दाखवतो, शाकीरबाईचा गुलाल पण दाखवतो. असं नाही गुलाल दाखवत नाही, पण काही लोकांच्या डोळ्यात खटकतं असं म्हणता. राहते काही विरोध एक थोडेफार राहतेच. कारण जेवढे चाहते आपले चाहते भरपूर आहे. 100 मधला एखादा विरोधिक राहतोच. थोडंफार चुकीचं बोलतोच. पण आपण कधी संपणार नाही. आणि बैलगाडी क्षेत्रात कधी बी टॉपलंच राहणार. आज म्हणजे एक सम्राटच्या गळ्यात कुठेतरी राजा हवा होता, पण राजाची जागा शंकरनं भरून काढली आपली. आज किती वेळेस गाडी पळाली? राजा सम्राट असते आज वेगळाच आनंद असता. नक्कीच. हो. ज्या बैलासाठी हा संघर्ष सुरू आहे त्या बैलाचे मालक पण आहे, दोन्ही मालक आहे. पण ज्या बैलासाठी संघर्ष सुरू आहे तो संघर्ष कधी संपल हा प्रश्नार्थक चिन्ह कायम राहणार आहे. आणि त्याचा संघर्ष लवकर संपावा सगळ्यांच्याच या ठिकाणी मी म्हणतो. विरोधक जरी असेल त्यांची पण कुठेतरी अपेक्षा आहे आता की राजाला गुलाल प्राप्त व्हावा. राजा काल चांगला पळत होता, पण काहीतरी थोडंसं गाडी फॉल झाली. किती वेळ गटात गाडी होती? गाडी 46 मध्ये. बैल चांगला पळत होता. कारण आता सम्राट बी पळायला लागला. बैल 100% आता काहीतरी करणार. गाडी कशी पळाली बाई आज? कुठल्या गाडीचं आठवण झाली? राजा सम्राटच्या? ही आता राजा सम्राटची आठवण भरून काढली या गाडीनं. म्हणजे फक्त राजाने गाड्यात शंकर आहे, कारण तेच जल्लोष होता या गाडीचा पण आज राजा सम्राट सारखा. इतकं मोठं मैदानाचं नियोजन, मग
दुसरा बाहेरचा बैल न लावण्याचं कारण, घरातलेच बैल लावण्याचं कारण काय, म्हणजे तोच पायरा करायचा नाही कारण? तर बाकी काही नाही. इंदल भोय, अर्जुन भोय, हम्म, बाकी याचं सगळ्याचं म्हणणं होतं हम्म. सम्राटलाही पळू राहिला. आदत दिवसाचे मैदान होते त्याच्यामुळे ओपनचे आपल्याला बैल घातले गेले नाही. बरं. म्हणजे बैलच नव्हते आदत दिवसाला तेवढे सम्राटला गळा देणारे. हम्म, त्याच्यामुळे बैल दिसून नाही आला कोणाला बी. बरं. रोहितला गडला बी वन साईड बैल पळाला होता. त्याच्या अगोदर आश्रमाताला बी बैल लई पळाला होता. हम्म. कारण वासरांनी पुरले त्याच्यामुळे मार खाल्ला. आणि आज आम्ही फिक्स ठाण्याला होतं का शंकर आणि सम्राटच आणायचे. बरेच जण म्हणले दुसरे पैरेवाल्याचे फोन येत होते शंकरसाठी का त्याच्यात सम्राटमध्ये काही नाही होणार, बऱ्याच दिवसानं गुलाल नाही. मी आणलं बघा तुम्ही काहीतरी घडून धावणार तेव्हा. हम्म. ज्या हिटलरला तुम्ही चर्चेत आणलं तो हिटलरच तुमच्या घासाघाशीत होता आज. हा नाही काय नाही, आता तो बी गरीबाचा नंदी होता. हां. याच्या दोघं हिंद केसरीला आपण याच्यात विराटमध्ये पळाला होता. हम्म, म्हणजे गटाला गाडी चांगली पळाली होती, शेमेल मार खाल्ला होता. तर तेव्हाच आपल्याला अंदाज आलता गरीबाचा नंदी एक नंबर पळू राहिला. बरोबर. त्याच्या दुसऱ्याच मैदानात शंकरमध्ये आणला. हम्म. त्याला हे बी बोललो होतं शंकरमध्ये पळणार, वासरूवरतीच जाणार टॉपमध्ये, कारण एक नंबरातच खेळणार वासरू. त्याला हे पण सांगितलं होतं का. आणि खरं ते आज बी नंदी एक नंबरात पळू राहिला. सगळे पैरे लागले त्याच्या गुरु मागं. शिष्याची जोडी एका मैदानात एका फायनलच्या फेऱ्यात पळाली आणि गुरु शिष्य दोघंही 1-2 नंबरचे मानकरी झाले असं म्हणा. हो. आता हिटलरचं माहित नाही किती नंबर झाला. 2 नंबर झाले. 2 नंबर झाला का. तो पण आज मला पण त्याचीच थोडी हे होती, कारण ती गाडी चांगली पळली होती काल बी. मैदानाविषयी काय सांगाल? मैदानाला 2 दिवस लागले पण एक चांगलं मैदान. मैदानाचं म्हणजे विषय काल जे फायनलचा फेरा सुटला नाही, हे बरेच लोकांसाठी चांगलं झालं. नक्कीच. गाडा मालकासाठी सुद्धा चांगलं झालं. जे प्रेक्षक गेलं होतं बघण्यासाठी, याचं पण पब्लिक ऐकतच नव्हती. बरोबर. पब्लिकच जास्त चालती, कारण पंच कमिटी बी काही करू शकत नाही. पब्लिकच दबत नव्हती. बरोबर. त्या हिशोबानं त्यानं जे निर्णय घेतला ते योग्य घेतला आणि चांगला घेतला. राहुल दादाची तुमची भेट झाली काल? हा झाली भेट. कारण काय चर्चा पब्लिकमध्ये काही बोलणंच नाही झालं लई टाईम. बरं. त्याच्या मागं पब्लिकच भरपूर होती, बरं. कारण बोलायला तेवढा टाइमच नव्हता. बरं. कारण तो बी नंदी फायनललाच आहे, हां. काहीतरी सामन्यात उतरेल गाडी. हम्म. बाकी लोकांचं म्हणणं आहे तो त्यांना समजा 2 नंबरला उतरेल गाडी, पण माझ्या हिशोबानं ती पण गाडी सामन्यात आहे आणि ती फायनलला गाडी. फायनलला गाडी पाहिजे होती आणि फायनलला आहेच ती, त्याचा काही विषयच नाही. सामन्यात ती गाडी आहे. तर राहुल दादांना बोलले बाईट मध्ये काहीतरी आमचा निकाल नाही, पण मोबाईल मध्ये बघणं वेगळं आणि लाईव्ह मध्ये तिथं याच्यात बघणं वेगळं, त्याच्यात कॅमेऱ्यामध्ये. नक्कीच आज निकाल आहे त्याचा. सगळ्यांना अपेक्षा होती मथुर आणि लखन ही गाडी पळायला पाहिजे. आणि ठीक आहे, सामना जरी दिला होता तर एक मथुर पळू शकत होता, पण दादाचा दिलदारपणा आणि मोठ्यापणा म्हणता येईल समोरच्या बैल मालकाला त्या ठिकाणी न्याय दिला. आपण सांगणं तर त्याचा विषयच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ती कायची व्यक्ती आहे. बरोबर. हा ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रात दिलदार मनाचा राजा माणूस राहुलभाई पाटील. नक्कीच. शुभम शेटे काय सांगाल? या दाजी नाही म्हणता बोला. दाजी म्हणतो. दाजी नाही म्हणता बोला, आमचे दाजी या इकडे या. गुलालाने आंघोळ केलेली 3 दिवस झाले का संभाजीनगरमध्ये? किती दिवस झाले? 3 दिवस झाले संभाजीनगरमध्ये 3 दिवस झाले आणि सगळ्या दिवस म्हणजे मार्गी लागला दिवस खऱ्या अर्थानं. 100% लागला मार्गी त्यामुळं सारथी झालं. कारण आमची गँग सौरभ शेठचा फोन बारामतीची, झाला. सोनपिरवाडीची, पुण्याची सगळं टीम सगळेच तिकडचे सगळे आले होते. एवढी पब्लिक गेली होती. सगळेच आले होते. सगळ्यांना माहित होती ही गाडी काही ना काहीतरी 100% करेल. काल डोळ्यात पाणी होतं या माणसाच्या. हो, डोळ्यात पाणी होतं. मला भेटले सेमीच्या अगोदर हो. आणि राजाची गटाला त्या ठिकाणी हार झाली, पराभूत झाला, पण त्या गोष्टीमुळे कुठंतरी दुःख होतं, पण ते दुःख सावरलं. त्याची जागा भरून भरून काढली त्यांनी. शंकरचा फायनलला पात्र झाला, कारण त्याच्या डोळ्यात पाणी आलते. ते मला भेटले, मी बी जास्त टाइम त्याच्यापाशी थांबलो नाही, मी साईडला निघून गेलो. काय सांगाल? शंकर पळतोय ठीक आहे, राजा ती जागा चालू ठेवल, राजा पळल, राजाचा संघर्ष हा संपल कधी ना कधी. कुठल्याच बैलाचा संघर्ष हा कायमस्वरूपी राहत नाही, पण शंकरविषयी काय सांगाल? शंकर म्हणजे त्याचं पळण्याचं पुढचं जे पळ आहे सध्याला, की तो हिटलरसोबत पण पळाला. त्याच्या आधी आपण मायकलसोबत ज्यावेळेस मारलं होतं त्यावेळेस पण गाडी पळत होती, पण त्याला घरच्या गाडीत ज्या स्पीड लागलं ते स्पीड सांगू शकत नाही. आता सम्राटनी संदीप भाऊ, बरेच लोक म्हणत होते, आता म्हणत नाही मी, पण म्हणायची वेळ आली.
कारण मला घडून आणाच होतं, बरं. ते नाव चेंज करायचं नव्हतं. जर लोक हे नावावर गाडी एक नंबर करत नाही तर लोक कुठंच किती मार्क होऊ दे, किती गटाला काही मार्क आणत, पण ते नावावरच एक नंबर करून लावणार. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं मला काही या नावाला तुमचे यश नाही, यश नाही. काहीतरी दुसऱ्या नावानं चिठ्ठी टाकत जा. सौरभ शेठच्या श्रीजा सौरभ शेठ कामटे हा. त्या नावाला यश नाही. आधी श्री शुभम पवार सगळे समजा आमचे जे बी तिन्हीचे नाव आहे म्हणे या नावाला तुमचे यश लागल नाही, पण जे गट काढून राहिले म्हणे तुम्ही मधून शेमेला कुठतरी कळ लागते. म्हणजे आपल्या नशिबाच्या गोष्टी आहे ती, जेव्हा योग आला जुळून तेव्हा एक नंबर होणार आपला. असं आपण ते सांगू शकत नाही. मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात शाकीरबाई म्हणावं लागेल. पहिलं तर तुम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी उतरवता, गुलाल पात्र करता, एक नंबर करता, पण मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ख्याती झाली आता. आणि जे नाव राजा सम्राटने केलं, सम्राट हा मॉनिटर आहे तुमच्या घरातला, हो. आणि त्या सम्राटने कित्येक बैल हे तुमच्या दावणीचे घडवले. इथून पुढेही तो घडवत राहील, कारण की अजून बराचसा त्याचा प्रवास बाकी आहे. म्हणजे सम्राटमुळंच राजा बी चर्चेत आलता. बरोबर. आता 3 फेऱ्यामध्ये सम्राटमुळंच चिमण्या पण चर्चेत. शंकरच्या आजपर्यंत भरपूर गुलाल, किती गुलाल झाले त्याचे? आता भरपूर गुलाल झाले, घेतला एक नंबरचा मानकरी किती? एक नंबरच्या 3 फेऱ्यात 7-8 वेळेस झाला असन, आणि शंकरपटात भरपूर होईल. पण याच्या अगोदरच्या आनंदापेक्षा आजचा आनंद जास्त आहे. आजचा आनंद वेगळाच आहे, कारण आमची सगळी सुप्याची गँग येईल होती, बारामती सोनपिरवाडीची, आणि दाजी ते पण येईल होती. हे आजचा म्हणजे एवढे लांबून आले, त्याची पण कुठंतरी त्यानं बैलांना पण इज्जत ठेवली आणि सगळ्याला खुश करून दिलं. आज फक्त सुट्टी मेकरलाच पैसे जाणार आहे बाहेर तुमचे. सुट्टी मेकरचे म्हणजे ते आपले भाऊची, नाही पण तेवढेच पैसे बाहेर जाणार आहे, बाकी सगळे बाहेरचं काही तुमच्या नाही, ते आपल्या घरातच. भावासारखे. हां. आणि ते म्हणजे आपल्याला एवढा विश्वास आहे त्याच्यावर, हां. आणि त्याला बी आपल्यावर एवढा विश्वास आहे, म्हणजे कायम असे भावासारखेच राहणार. आणि तुझ्या भावाची बातमी आमच्या. अर्जुन भाऊ, काय सांगाल? सुट्टी केली ज्या बैलाची, तो बैल एक नंबरात राहिला. मी त्या दिवशी मुलाखत घेतली तुमची, म्हणजे मित्रांनो. भाऊ, हां, आमचे हुकुमचे बादशाह तेचे दोन्ही भाऊ. बर. ते दोन्ही म्हणून हे त्यांची सगळं घडून आलं. छोटीशी मुलाखत केली होती. त्या मुलाखतीत नाहीतर त्यांना सम्राट कोणच्या हातात प्रश्न केला. थांबला नसता. मुलाखतीत प्रश्न केला होता त्यांना की मागच्या वेळेस मथुर आणि लखन पळाला होता, त्यावेळेस याच माणसाने सुट्टी केली होती, हो. आणि आज ज्या वेळेस ही गाडी पळाली तर मैदान तेच होतं, बैल चेंज होते, हो. पण गुलाल होता आणि एक नंबर होता. एक नंबर होता. काय सांगाल शंकरविषयी, सम्राटविषयी किंवा शाकीरबाईविषयी? शाकीर भाई म्हणा तो मोठा भाऊ आहे, पण मग ते आम्हाला कधी पण आवाज देतो, आम्ही त्याच्यासोबत तयार राहतो अर्धी रातला. आनंद आहे आज. आनंद आहे, हो. सगळी टीम आहे. थोडंसं मागून दाखवा, या मागे या थोडंसं पाठी मागून दाखवा. हा क्राऊड, हा कुठेही जा, कुठल्याही भागात जा, कुठल्याही क्षेत्रात जा, ही गर्दी. अरे मागे या ना, तुम्ही मागे आले तर सगळे येसाल, असे समोर आल्यावर कसं याल? तर ही गर्दी, जिथं गेलं तिथं गर्दी आहे. शाकीरबाई, किती लोकांनी फोटो काढले कालपासून? नाही तर भरपूर काढले, 1000 एक झाले. आता भरपूर ते सांगू शकत नाही, बरं. कारण आपले चाहते, आणि चाहत्यासाठी आपण प्रत्येक मैदानात पळत राहणार. आणि जेवढे चाहते आता याच्यापेक्षा आपण जास्त जोडत जाणार, कमी होत येणार नाही आपले चाहते. बरं. तुमच्या घरातला कणखर प्रवक्ता आहे तुमच्या टीम मधला, द्या थोडंसं माईक द्या. नमस्ते. नमस्ते. काय चालू आहे खुराक बायला लाव? तुमची खुराक सांगा, तुम्ही काय खुराक देता समोर थोडं? काय खुराक चालू आहे नेमकं? काही नाही, सांगा सांगा, लोकांना कळू द्या. खुराक बंद बायला. हां, जवळ जरा. हा, माग चालू होती, पण आता थोडासा गॅप दिलता, आता इथून पुढे चालू करू. बरं. शंकरला काय खाऊ घालताय सध्या? सध्या काही नाही, फक्त मक्काच भाडला, उडीद डाळे, दूध वगैरे? बस, बाकी काही नाही. या इकडे या ना, इकडे या. दुसरं काही नाही. इकडे या ना. हे मुख्य प्रवक्ता आपण का म्हणतो माहिती का? यांचे काही स्टेटमेंट व्हायरल झालेले आहे, आणि त्या स्टेटमेंटमुळे खूप व्हायरल झाले. तुम्ही जास्त व्हायरल झाले, कसे? फक्त ते स्टेटमेंट कमी झाले, कारण बैलाला गुलाल मिळाला की तुमचे स्टेटमेंट बाहेर येणार. हो ना. आज आला, गुलाल भेटला, आणि तो पण एक नंबरचा मानकरी झाला. बघा. इतक्या मोठ्या मैदानाचा झाला की ज्या मैदानाचा एक विश्व रेकॉर्ड नोंदला गेला. श्रीनाथ केसरीची उपमा या मैदानाला देण्यात आली. जो जनसमुदाय त्या मैदानात होता, तोच जनसमुदाय आज या मैदानात होता, आणि लाखोंच्या संख्येने लोकांनी घरी बसून आणि मैदानात येऊन देखील हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवलं.
नाही चांगल्या पद्धतीने मैदान गिदान रिस्टर पार पाडलं. फक्त काल थोडीशी पब्लिक रेडिओनी करीत होती सेमीला. पब्लिक आता हे बघा नवीन आहे आपल्या भागात हा खेळ असं म्हणावं नवीन. संदीप भाऊ आपल्याकडे प्रेक्षक म्हणजे 3 फेऱ्याचे खेळ जास्त करून माहीतच नाही आणि माहित सिटीला खेटून आला आपलं संभाजीनगरच्या खेटून मैदानी त्याच्यामुळे जास्त गर्दी होणार. सिटीतले लोक थोडं एवढं माहीत राहत नाही. अहो या भागातल्या लोकांनी घोडेच पळताना बघितले हो. बैल बघितलेच नाही त्याच्यामुळे गर्दी लय होती. काल जे फायनल आज घेतलं योग्यच घेतलं आणि कोर्ट तरी अपघात दिसत होता. पंच कमिटीला हे निर्णय 1 नंबर झाला माझ्या हिशोबाने. पंच कमिटीला मान्य पडत. ज्या व्यक्तीनं- आपल्याला याला परवाच हे ज्या झालं व्यक्तीनं तकलीफ, ज्या पण 1 व्यक्तीनं हे नंबर मैदान झालं. घडवून आणलं ज्या व्यक्तीनं हा सगळा योग जुळवून आणला सर्जेराव भाऊ चव्हाण काय सांगाल त्यांच्याविषयी. सर्जेराव भाऊ चव्हाण नसते तर एवढे मैदान मोठे झाले नसते. झाले नसते. हा त्या व्यक्तीमुळे एवढे मोठे मैदान उरली आणि सगळं मैदान त्याच्यामुळेच घडून आली. नक्कीच. हे मोठे मैदानात एवढी पब्लिक कधीच बघ. आपल्याकडे शंकरपटच चालली असते 3 फेऱ्याचं मैदान नसते झाले. शंकरपटत जास्त झाली असती. तिथल्या तिथंच कारण खेळावं त्यानं लागलं. जे 3 फेऱ्यात जे खेळ उचलून धरले हम्म. त्याच्यामुळे एवढे खेळ उराले. हम्म. हा नक्कीच बक्षीस घ्यायला जेवढे जायचं. पब्लिक आहे त्याच्यामुळे जमा झाली खास. नक्कीच आज मनापासून सगळेच व्यक्त झाले. दोन्ही भावंडा असेल हवी भाई असेल हे पण नाव भाईची कमी थोडीशी जाणवती. नाव भाईला मार्केटला ना चिमण्या थांबलेला आहे म्हणून संपला म्हणून समजू नका. चिमण्या पण मार्केटला येणार आहे आणि वेट अँड वॉच चिमण्या पण असंच कमबॅक करणार एक दिवस. यस 100% सम्राट मी वेळोवेळी दाखवतो. सम्राट थांबला पण संपला नाही आणि असा चिमण्या पण लवकरच या ठिकाणी द्या. आमच्या इकडच्या ह्या मैदानात जे कायमस्वरूपी पाठिंबा असता मला म्हणजे जे सपोर्टर म्हणतो आपण बरोबर ते आपले नारायणपूरचे बरं. सगळ्याचे नाव घेतले जाणार नाही. नारायणपूर कुठं आलं. वाळूच पाशी. बरोबर. म्हणजे यायचा एवढा मोठा वाटा आहे आजच्या मैदानात 1 नंबरचा. आपल्या भागात तेच सगळे करते धरते तेच आपल्याकडे. आपण फक्त नावाला एक म्हणजे लय मोठा वाटा आहे. सगळ्याचे नाव घेऊ शकत नाही मी. कारण सपोर्ट आहे. सगळे नारायणपूरचा सपोर्ट आहे आपल्याला. चालतं. शुभेच्छा राहतील तुम्हाला सर्वांना संपूर्ण टीमला. सम्राटची गती ही हिच्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. शंकरता आहे गुलालात आणि राजाला सम्राट पण आता 1 वर्षाला कमीत कमी 8-10 महिने 10-12 महिने घेतलेच बैलांना गुलाला. राजा पण असंच येईल तर सगळ्याच्या टीमच्या आशीर्वादानं आणि राजा पण असंच नाव करणार. भरपूर जण असं ट्रोल करते बोलते काही बी. आता ते बोलू शकत नाही मी काही पण कमेंट करते बोलते. बोलणारे लोक मैदानात नसतात लक्षात ठेवा. हा बोलणारे लोक घरी बसून ट्रोल करत असतात. जो स्वतः बैल चांगलं काम पाळतो, करणाऱ्या करतो, व्यक्तीला- कष्ट घेतो तो कधीच बैलाला नाव ठेवू शकत नाही. ज्याच्याकडे बैलाने येतो काही पण बोलू शकतो घरी बसल्या बसल्या. नक्कीच. चालतं. धन्यवाद आणि बोला. ज्या दिवशी राजा 1 नंबर करेल ना त्या दिवशी नारायणपूरमध्ये दिवाळी असणार. त्याच दिवशी दिवाळी साजरा करणार आम्ही. ज्या दिवशी राजा 1 नंबर करेल गुलाल. कामठे त्यांचं कोणतं गाव. सौरभ शेठचं कोंडवे. इथल्यापेक्षा जंगी स्वागत त्या राजाचं आणि मिरवणूक तिथं राहील. हे पण म्हणजे महाराष्ट्रात मी अगोदरच सांगितलं महाराष्ट्राला त्या बैलाच्या गुलालाची आस लागलेली. अख्ख्या महाराष्ट्राला काल विमानवर भोगी तुल सर्जेराव करीत होते बा आपला राजा गुलालात राहायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला लहान पोरापासून तो मोठे राजाचे इतके चाहते. सगळ्यात जास्त आपल्या बैला चाहणारे राजाचे. शंकरचे नि सम्राटचे नि चिमण्याचे नि राजाचे सगळ्यात जास्त. ज्यावेळेस राजा फॉर्म मध्ये होता राजा पळत होता हो. त्यावेळेस पायऱ्याला अडचणी येत नव्हत्या. पण आज राजाला पायऱ्याला अडचणी येतात. येईन तो दिवस अडचण काही येईल ते आपल्या घरचे बैले त्यामुळे त्याचं तिकडं भागात होता थोडसे तिकडं पायऱ्याला त्याला अडचण येत होती. आपल्या बैलात पळून येईन रुटीनला दम्मा टाइम लागन. आणि सौरभ शेठचा पहिल्यासारखं आपलं जसं नाव येईल त्या पद्धतीनं आपले प्रयत्न चालू आहे. त्या पद्धतीनं नाव 100% करणार. राजानं नाही बी केला आमचा शब्द आहे. शाकीर खान माझा सौरभ शेठचं नाव 1 नंबरात आम्ही नेणार म्हणजे नेणार. फक्त संयमानं. चालतं. शुभेच्छा राहतील जाकीर भाई. ही होती पठाण मंडळी तळेगावकर आणि ज्या तळेगावकर मंडळी वेळोवेळी बाहेर निघत असतात तर अशाच आज सम्राटला आणि शंकरला 1 नंबरचा मानकरी ठेवून त्या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चेत आलेले. धन्यवाद.